मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालं असून आता याचा प्रभाव काही प्रमाणात महाराष्ट्रात पडणं शक्य आहे. कारण यापूर्वीचे कमी दाब हे थोडे उत्तरेला बनत होते, ते हळूहळू आता थोडे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडे सरकू लागले आहेत. त्याचा पर्यायाने महाराष्ट्रावर नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील हवामान आता बदलेल अशी आपल्याला अपेक्षा आहे. कुलाबा वेळेने दिलेले वॉर्निंग्समध्ये आपण जर 23, 24, 25, 26 आणि 27 या वॉर्निंग बघितल्या, आज आपण बघतो पूर्व विदर्भ काही प्रमाणामध्ये, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर येलो अलर्ट आहे. तोच थोड्या फरकाने 25 तारखेलाही आहे. 26 तारखेला कुठलाही अलर्ट नाही आणि 27लाही कुठला अलर्ट देण्यात आलेला नाही, परंतु हे अपडेट होतील अशी आपल्याला खात्री आहे. भारतातल्या पर्जन्यमानामध्ये बदल होत चाललेला आहे. संपूर्ण राजस्थान सध्या सरासरी कमी पावसामध्ये म्हणजेच दुष्काळी परिस्थितीमध्ये गेलेलं आहे. पंजाब आहे, गुजरातचा पश्चिमी भाग आहे, उत्तर प्रदेश, बिहार, विदर्भ, मराठवाडा, आंध्र प्रदेश, रायलसीमा, दक्षिण कर्नाटक, केरळ आणि पूर्वेकडील बहुतांश राज्यांमध्ये अरुणाचल प्रदेश, नागालँड वगैरे या ठिकाणी पावसाची कमी आहे. पावसाचं प्रमाण वाढल्यास हे चित्र पुन्हा बदलेल, परंतु सध्या तरी 14% घट देशामध्ये दाखवण्यात आलेली आहे. म्हणजे एकूण 86% पाऊस भारतात नोंदण्याचा आकडा कायम आहे. गेल्या 24 तासामध्ये पावसाचं प्रमाण भारतामध्ये वाढलेलं आहे. जरी आपल्याला राजस्थान, गुजरातमध्ये पाऊस कमी दिसत असला तरी काल विदर्भामध्ये या ठिकाणी दिलेल्या कुलाबा वेधशाळेच्या अलर्टनुसार पूर्व विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं होतं. विदर्भातील काही ठिकाणी चांगल्या प्रकारचा पाऊस झालेला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये देखील तुरळक पाऊस झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची नोंद आहे. कोल्हापूरमध्ये किरकोळ पावसाची नोंद आहे आणि कोकण घाट माथ्यावर देखील पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. त्यामुळे एकूणच ठिकठिकाणी पावसाचं प्रमाण आता वाढू लागलं आहे. शिवाय आपण मुख्य जो भाग आहे तेलंगणासहित या भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढताना आपण बघतो. या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होतं. ओरिसावर पुन्हा एकदा नव्याने कमी दाबाचं क्षेत्र विकसित झाल्यामुळे पावसाच्या प्रमाणात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आपण सीझनल रेनफॉल जर महाराष्ट्राचा बघितला, कारण आपल्याला यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. जवळपास 18 जिल्ह्यांमध्ये आता सध्या सरासरीपेक्षा म्हणजे जवळपास 80% कमी पाऊस आहे आणि काही ठिकाणी तो 40% म्हणजे 60% पाऊस झालेला आहे. आपण बीडमधली परिस्थिती गंभीर बघतो. सोलापूर, त्यापाठोपाठ हिंगोली हे जिल्हे असे आहेत या ठिकाणी जवळपास 40 म्हणजे केवळ 60% पाऊस झालेला आहे. सिंधुदुर्गमध्ये आणि नंदुरबारमध्ये थोडी सुधारणा झालेली आहे, कारण या ठिकाणी सर्वात पावसात घट होती, परंतु ती सुधारणा झाली आहे. आता त्यापाठोपाठ अमरावती, नागपूर या ठिकाणी थोडी सुधारणा अपेक्षित आहे. तर आपण बघूयात कोणता जिल्हा पुन्हा एकदा दुष्काळी परिस्थितीतून आता बाहेर निघतोय, कारण आता नवीन कमी दाबामुळे महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती बदलणार आहे. आता सध्या आपण कोकणामध्ये 95% पावसाचा आकडा बघतो. मध्य महाराष्ट्रामध्ये 9% वाढ आहे आणि ही वाढ 109% दाखवते. 25%वर मराठवाडा पोहोचलाय, 21%वर विदर्भ पोहोचलाय. त्यामुळे मोठी घट आपल्याला विदर्भ, मराठवाड्यामध्ये बघायला मिळते आणि एकूण महाराष्ट्राची आकडेवारी ही 92%वर पोहोचली आहे, कारण 2%ची घट आहे. त्यामुळे कालपर्यंत 90%वर असलेल्या याच्यामध्ये थोडी सुधारणा देखील झालेली आहे, हे लक्षात घ्या. तर 92% महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाची नोंद आहे. न्यूमेरिकल प्रिडिक्शन
JFS मॉडेलचा हा अंदाज आहे. ओरिसाच्या दरम्यान पुन्हा नव्याने एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालंय. त्याचा विदर्भापर्यंत परिणाम होतोय. त्यामुळे पावसाचं प्रमाण वाढेल आणि आपला अंदाज आहे की या पुढचे कमी दाब मध्य प्रदेशवर जसे जात आहेत तसेच ते काही प्रमाणात महाराष्ट्राकडे कलण्याची शक्यता आहे. आणि कमी दाबांचं एक वैशिष्ट्य असतं की जेव्हा अशा प्रकारचे कमी दाब भारतावर तयार होतात तेव्हा ते दक्षिण पश्चिम दिशेने ते झुकण्याची शक्यता असते आणि त्यामुळे महाराष्ट्राकडे हे कमी दाब येण्याची शक्यता अधिक आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर कुठलाही कमी दाब हा अशा पद्धतीने क्रिया करत असतो आणि त्यामुळे तो थोडा या बाजूने झुकण्याची शक्यता आहे. 25 तारखेला भारताच्या बऱ्याच भागावर याचा परिणाम देखील जाणवण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प आहे. भारतामध्ये पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता या निमित्ताने निर्माण होणार आहे. मध्य भारतावर पावसाचं प्रमाण वाढत राहील. विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे. पुन्हा पुन्हा तयार होत असलेले कमी दाब भारतामध्ये पाऊस देतील यावर आपण यापूर्वी अंदाज दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये थोडं पावसाचं प्रमाण 28 नंतर कमी होण्याचा अंदाज JFSचा आहे. एकापठी एक कमी दाब तयार होण्याची शक्यता अजूनही कायम आहे. मोठ्या प्रमाणात बाष्प आपल्याला या ठिकाणी दिसते. त्यामुळे नव्याने एक मोठी सिस्टम बंगालच्या उपसागरात विकसित होऊ शकते. जसराही पहिला कमी दाब कमजोर होईल तसा पुन्हा एक नव्याने दुसरा कमी दाब तयार होईल. त्यामुळे एकापठी एक कमी दाबाचं शक्यता आता निर्माण होते. 31 तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागरात नवीन सिस्टम विकसित होईल. 1 सप्टेंबरला बंगालच्या उपसागरात तीव्र अशा प्रकारची हवामान प्रणाली विकसित होण्याची शक्यता आहे. 2 तारखेला ती पुन्हा एकदा भारताच्या दिशेने सरकायला सुरुवात होईल. CFS मॉडेलने आता अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वादळी हवामान प्रणाल्या विकसित होतील असं स्पष्ट दाखवलेलं आहे. आणि त्याचा सध्या तरी पूर्व मराठवाडा आणि विदर्भ असा परिणाम होण्याची देखील शक्यता दाखवण्यात आलेली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण वाढण्याची देखील शक्यता आहे. आपण कोकणमध्ये हलका मध्यम पाऊस तर पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण अधिक राहील असा अंदाज आहे. थोडंफार छत्रपती संभाजीनगर बुलढाणा या भागातही पावसाची शक्यता आहे. हा ECMWF मॉडेलचा अंदाज आहे. महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची शक्यता कायम आहे. पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरणाचा पॅटर्न आहे. 26 तारखेला विदर्भाच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण असू शकतं. थोडं मराठवाड्यामध्येही पावसाचं प्रमाण वाढू शकतं. यामध्ये जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर या जिल्ह्याचा समावेश आहे. मॉडेलमध्ये जरी आपल्याला या ठिकाणी मोठ्या पावसाचं वातावरण दाखवलं जात असलं तरी प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होतोय. 27ला मात्र महाराष्ट्रातलं पावसाचं प्रमाण कमी होईल. मात्र विदर्भ आणि कोकण हे वातावरण कायम राहणार आहे. 28लाही विदर्भ, कोकण आणि स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये असणं अपेक्षित आहे. त्यामुळे विदर्भात सातत्याने पावसाचं वातावरण आहे. 29 तारखेला देखील विदर्भात पावसाचं वातावरण जवळपास नांदेडपर्यंत सातत्याने दाखवलं जात आहे फिरून फिरून. कोकणातही हलक्या ते मध्यम सरींची शक्यता कायम आहे. 30 तारखेपर्यंत केवळ पूर्व विदर्भ आणि कोकण असाच पॅटर्न अजून दाखवला जातोय. 31ला मात्र हे पावसाचं प्रमाण कोकणात देखील आणि विदर्भात देखील कमी होत आहे. 31ला हवामानात काहीतरी बदल होतोय आणि थोडं अरबी समुद्राच्या दिशेने बाष्प वाढत आहे. त्यामुळे थोडं दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं. 2 तारखेला गोव्याच्या दरम्यान काहीतरी हवामानात बदल होतोय. त्यामुळे दक्षिण कोकण, थोडं पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर, सांगली भागात हवामानात बदल होऊ शकतो. कोकणात पावसाच्या सरी असू शकतात. 3 तारखेला महाराष्ट्रात स्थानिक वातावरण वाढणार आहे. यामध्ये थोडं जळगाव जिल्हा असू शकतो, छत्रपती संभाजीनगर असू शकतो, नाशिक जिल्ह्यात असू शकतो किंवा थोडं सांगली आणि कोल्हापूरमध्ये असू शकतं. कोकणातही सरींची शक्यता कायम आहे.
4 तारखेला मात्र आपण बघतो की कोकण आणि विदर्भ पुन्हा एकदा हवामान बदलण्याची शक्यता आहे. 5 लाही कोकण आणि विदर्भच आहे, त्यामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी अजूनही समाधानकारक पावसाचा अंदाज दिला जात नाही. आपण 6 सप्टेंबरपर्यंत पोहोचल्यानंतर देखील केवळ विदर्भामध्ये पावसाचा अंदाज दिला जातोय. इतरत्र पावसाची शक्यता नसल्यामुळे एक मोठी घट आपण महाराष्ट्रामध्ये बघणार आहोत. अपेक्षेपेक्षाही पावसाचं प्रमाण खूपच कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, आपण उच्चतम अशा प्रकारच्या स्ट्रॉंग एलिनोच्या प्रभावाखाली आहोत. कुठल्याही प्रकारच्या आयोडीचा प्रभाव अद्याप सुरू झालेला नाही आहे आणि त्यामुळे अजूनही अपेक्षित पावसाची कुठलीही लक्षणं नाहीत. केवळ पूर्व विदर्भामध्ये सध्या पावसाचे संकेत आहेत. उर्वरित महाराष्ट्रात अजून समाधानकारक पावसाचा कुठलाही संकेत नाही. मात्र हवामान बदलून आपल्याला पाऊस होणं अपेक्षित आहे. जरी आज हे अंदाज दाखवले असले, उद्या हे बदलू शकतात. भारतात अजूनही पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्रावर अजूनही मोठ्या पावसाचं कुठलंही लक्षण दाखवण्यात आलेलं नाही. स्थानिक पावसाची शक्यता आहे, ती पण किरकोळ स्वरूपामध्ये. थोडं पूर्व विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे. कमीदाबापाठी कमीदाब तयार होत आहेत आणि विशेष म्हणजे कमीदाब जे थोड्या प्रमाणात आपण या ठिकाणी बघतो की कमीदाब हे थोडे दक्षिणेला आता सरकू लागले आहे. हळूहळू हे कमीदाब असे थोडे खाली बनायला लागले की महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होईल, परंतु तो दिवस आणि त्याची प्रतीक्षा आपल्याला अजून करावी लागणार आहे. पाऊस यायचा असेल तर तो एका दिवसात संपूर्ण महाराष्ट्र व्यापू शकतो, परंतु अपेक्षे एवढं वातावरण तयार होत नाही. निसर्ग साथ देत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळं एल निनोचा परिणाम हा महाराष्ट्रावर आहे. भारतात मात्र आपल्याला अजूनही या भागात मोठं पाऊसमान दिसतंय. त्यामुळं भारतातील पर्जन्यात सुधारणा होऊ शकते. आपण अगदी यामध्ये मोठी सुधारणा बघतो. मात्र महाराष्ट्रामध्ये यामध्ये बदल होणं आवश्यक आहे. आपण एक धावता अंदाज या ठिकाणी घेणार आहोत. या मॉडेलचा SMWF मॉडेल आहे. विदर्भ आणि थोडा घाटमाथा असंच पावसाळी वातावरण आहे. त्यामुळे 24 तारखेला हवामानात फार सकारात्मक अशी परिस्थिती नाही. नवीन कमीदाब विकसित होतोय. त्याचा काही परिणाम 25 तारखेला आपल्याला अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड पूर्व भागामध्ये, जालन्यामध्ये आणि बुलढाण्यामध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळं या ठिकाणचा पावसाचा अंदाज कायम आहे. यामध्ये सुधारणा देखील होणार आहे. आज जरी आपल्याला हे कमीदाब मध्य भारतावर सरकत असल्याचं जाणवत असलं तरी ते हळूहळू आता दक्षिणेला झुकणं अपेक्षित आहे. म्हणजे आता सारखे हे 15 दिवस केवळ उत्तर भारतातच मध्य भारतातच राहतील असं नाही. हे दक्षिणेकडे सरकणं अपेक्षित आहे. त्यामुळं विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अगदी अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अगदी वाशिम, हिंगोलीपर्यंत, परभणी, नांदेडपर्यंत हे पाऊसमान राहणारे. आपल्याला काही प्रमाणात बार्शी, लातूर, धाराशिव, सोलापूर भागातही 29ला हलका पाऊस दाखवला जातोय. जरी हे सिस्टम आपल्याला आत्ता मागे सरकताना दिसत असल्या तरी 31 तारखेपासून आपल्याला पावसाचं प्रमाण खूप कमी होईल असाही संकेत आहे. परंतु आजचं हवामान आहे, उद्या या हवामानात बदल आपल्याला बघायला मिळू शकतात. म्हणजे सप्टेंबर हा सुरुवातीपासूनच अतिशय वीक असल्याचं दाखवलं जात आहे. ऑगस्टमध्ये पाऊस पडलेला नाही आणि सप्टेंबर अधिक वीक असणार, तर आपल्याला दुष्काळाची तीव्रता अधिक जाणवू शकते. असा जरी प्राथमिक अंदाज असला तरी आपण बंगालच्या उपसागरात बनवून येणाऱ्या कमीदाबांच्या आणि परतीच्या पावसावर अवलंबून आहोत. जसंही
मान्सून ट्रफ मध्य भारताकडे सरकेल तसा महाराष्ट्रात पाऊस वाढेल, ही केवळ शेवटची आशा आपली बाकी आहे आणि ते होणारच आहे. त्यामुळे फार घाबरून जाण्यासारखी सध्या परिस्थिती नाही, परंतु नेहमीच्या वर्षासारखं हे वर्ष नाही. हे कसोटीचं वर्ष आहे आणि आपल्याला काही ठिकाणी पिकं वाचवणं कठीण जाणार हे स्पष्ट झालं आहे. तरी आपण हवामानात बदल होणार आहे आणि आजचा अंदाज उद्या नसणार आहे, उद्याचा अंदाज वेगळा असणार आहे, कारण आता हवामान बदलाचा काळ आहे. त्यामुळे महाराष्ट्राकडे झुकणारे कमी दाब आपल्याला लवकरच दिसणार आहेत आणि त्यासाठी आपण सज्ज आहोत. बारकाईने निरीक्षण आपलं चालू आहे. बघूयात हवामानात कोणत्या दिवशी जास्त बदल होतोय. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.